नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी रजत वशिष्ठ। सकल मराठा समाज क्रांती मोर्चातर्फे आज नागपुरातही चक्का जाम आंदोलन केलं जात आहे। नागपूरचा मुख्य बसस्थानक असलेल्या गणेशपेठ बसस्थानकाजवळ मुख्य चौकावर हा चक्का जाम आंदोलन केलं जात आहे। 11:15च्या सुमारास या ठिकाणी हा चक्का जाम आंदोलन जो आहे तो सुरू झालेला आहे आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की महाल परिसरातून आलेली जी नागपूरची सार्वजनिक परिवहन व्यवस्थेची जी स्टार बस आहे ती या आंदोलनामुळे थांबून आहे। त्याच्या पाठीमागेही महालकडून गणेशपेठच्या दिशेने येणारा जो ट्रॅफिक आहे, जी वाहतूक आहे ती थांबवून ठेवण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला बैद्यनाथ चौकाकडून गणेशपेठकडे येणारा जो रस्ता आहे तोही या कार्यकर्त्यांनी अडवून धरलेला आहे। तसं पाहिलं तर खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते या चक्काजाम आंदोलनासाठी पोहोचलेले नाही, मात्र जे काही मोजके कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी वाहतूक अडवायला सुरुवात केलेली आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। सर्वात आधी महिला कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने रस्त्यावरून बाजूला केला जात आहे आणि आता एक एक करून सगळे रस्ते जे आहेत ते पोलिसांनी उघडे करायला सुरुवात केलेली आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला आंदोलन पोलीस गुंडाळायला लावतात। कारण असं आहे की हे आंदोलन जे आहे शांततापूर्ण आहे आणि ज्याप्रमाणे मूकमोर्चे निघाले होते त्याप्रमाणेच हे शांततेने आहे। इथे कुठेही हिंसक वातावरण आणि कुठेही विरोधात जायचं नाही आहे। त्याच्यामुळे जसं जे सरकार आम्हाला म्हणजे अंदर करण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्ही त्यांच्या ज्या आदेशाचं उल्लंघन न करता त्या प्रयत्नात आहे। त्याच्यामुळे जितक्या लवकर झालं आम्हाला काही त्याचा फरक नाही। या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत, संभाजी कदम आहेत। सर, काय पोलिसांची भूमिका आहे आंदोलनाबद्दल? आता ते 10 मिनिट बसलेले त्या ठिकाणी, तर आम्ही त्यांना ताब्यात घेतले सर्व कार्यकर्त्यांना, त्यांना पोलीस स्टेशन नेऊन पुढील कारवाई यांच्यावर करत आहोत। किती कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आपण? जेवढे बसले ते सर्वांना ताब्यात घेतलेले नाही। खरं पाहिलं तर राज्यामध्ये जे मराठा मोर्चे निघाले ते अत्यंत अनुशासित पद्धतीने निघाले, त्यामुळे आजचा जो चक्का जाम आंदोलन आहे तोही शांततामय करण्याचा प्रयत्न होता आणि अवघ्या 12 मिनिटांमध्ये हा आंदोलन नागपूरचा जो आहे तो पोलिसांनी गुंडाळलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।